नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग. बघा, सर्वांना ड्रोन बाबत माहिती असेलच. आहे का माहिती? कोणाकोणाला माहिती आहे? फक्त ड्रोनचं नाव ऐकलं असेल किंवा ड्रोन कधी उडताना वगैरे तुम्ही पाहिलेला असेल काही मुलांनी, बरोबर आहे का? तर आज आपण तुम्हाला माहिती आहे की ड्रोनचा वापर हा बऱ्याच ठिकाणी होतो. लग्न समारंभ असू दे किंवा काही एखादा कार्यक्रम असेल, आहे की नाही, किंवा पिकनिकला आपण गेलो असेल तर त्या ठिकाणी आपण बरेच लोक काय करतात, ड्रोनचा वापर करतात. आज आपण तुम्हाला एक वेगळा अनुभव देण्यासाठी आपल्या शाळेमध्ये हा जो ड्रोन आहे, हा ड्रोन कसा उडतो आणि याच्यामधनं शूटिंग कसं होतं, तुमच्या मनामध्ये जे कुतूहल आहे ते कुतूहल या ठिकाणी शमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत. तुम्हाला मनामध्ये असेल ना कुतूहल की हा ड्रोन कसा उडत असेल, किती वर जात असेल आणि याच्यातनं शूट कसं होत असेल, होय की नाही? कोणाकोणाला आवडतो आता हा ड्रोन उडताना पाहायला? सगळ्यांना आवडतो, ठीक आहे. तर आता आपण हा ड्रोन बघा, या ठिकाणी हे जे आहे कास्टिंग मशीन आहे आणि ते एअरक्राफ्ट आहे, बरोबर. हे दोन युनिट वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये बॅटरी असते, त्याच्यामध्ये मेमरी कार्ड आहे आणि ते एअरक्राफ्ट कशाला कनेक्ट आहे? या स्क्रीनला कनेक्ट आहे, बरोबर आहे का? आता याच्या माध्यमातून आपण ते उडवणार आहे. बघा, आपण त्याला वर नेणार आहे आणि वर नेल्यानंतर परत आपण काय करणार आहे, त्याला खाली आणणार आहोत. बघा कसं इथून मी त्याला टेकअप करतो. आता टेकअप कसं होतं बघा आणि परत लँड कसं होतं बघा. सगळ्यांनी हाय करा. हाय करा सर्वांनी. सगळ्यांनी हाय करा. सगळ्यांना शिफ्ट घेतोय. तर बालमित्रांनो, पहा, ड्रोनच्या माध्यमातून घेतलेले काही शॉट आपण पाहू शकताय. या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग घेण्यात आलेलं आहे, ते आपण पाहू शकताय. कशा प्रकारे आमचं गाव आणि आमची शाळा दिसत आहे आपण पाहू शकताय. अतिशय सुंदर आणि विहंगम असं दृश्य या ठिकाणी आमच्या शाळेचं आणि आमच्या सरनोबतवाडी गावचं आपण या ठिकाणी पाहू शकताय. सुंदर असं सौंदर्य या ठिकाणी शाळेचं आपल्याला पाहायला मिळते या ड्रोनच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांनी या ड्रोन सफरीचा खूप छान असा आनंद घेतलाय. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.